उमरज नंबर 1 या ठिकाणी आम्ही खरं तर आलेलो आहोत. हर घर आयुर्वेद या अभियानामध्ये खरं तर कैलासजी हांडे सर यांच्या वडिलांना 23 वर्ष पॅरालिस झालेला होता आणि ते पूर्णपणे अंथरुणावरती झोपून होते. आता ते उठून चालायला लागले. यांची माहिती त्यांच्या मुलांकडनंच म्हणजे कैलास हांडे सरांकडनं आपण ऐकूया. काय फरक जाणवला? 2000 साली ज्यावेळेस आमच्या वडिलांना पॅरालाइज झाल्यानंतर वैद्यकीय उपचार केले. वैद्यकीय उपचारानंतर मध्ये 20 वर्षाचा कालखंड गेला. साधारणतः 3 महिन्यापूर्वी गौरी सदाकाळ यांच्या माध्यमातून अमृत ज्यूसची माहिती मला मिळाली. त्यावेळेस आमच्या वडिलांची कंडिशन डॉक्टर शेवाळे जुन्नर तुळजाभवानी हॉस्पिटल इथे वैद्यकीय उपचार करून पेशंट लास्ट स्टेपला आहे, हातपाय गार पडत चालले. या सिच्युएशनला पेशंट आम्ही घरी घेऊन आलो. नंतर गौरी सदाकाळांकडून आम्हाला अमृत ज्यूसची माहिती मिळाली. ती आम्ही चालू केली. अमृत ज्यूस सकाळी 15 ml आणि संध्याकाळी 15 ml चालू केली. त्याच्यानंतर आम्हाला साधारणतः 3ऱ्या बॉटलला, कारण आमचा 2000 सालचा आजार असल्यामुळे रिझल्ट यायला 3 बॉटल देईपर्यंत रिझल्टची वाट पाहावी लागली. 3ऱ्या बॉटलला आमचा पेशंट स्वतःच्या पायावरती चालायला लागला. त्याच्या अगोदर कंडिशन अशी होती, आम्ही दोघा भावांनी त्यांचा हात खांद्यावर घ्यायचा, संडासला न्यायचं, बाथरूमला न्यायचं. आज बाबा स्वतः वॉकरवरती पण त्यांना चालायची गरज पडणार नाही. परंतु मधल्या काळामध्ये ते एकदा पडले, एका खुब्याचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर रात्रीचं परत पडले, त्यावेळेस हाताचं ऑपरेशन झालं. त्यामुळं आज उठताना फक्त बाबांना टचअप द्यावा लागतो, नाहीतर बाबा फिजिकली डॉक्टर शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार फिजिकली टोटल कम्प्लीट क्लिअर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अमृत ज्यूस चालू केला नव्हता त्याच्या अगोदर बाबांना जेवण जातच नव्हतं. आम्ही निवळ दुधाची पेज, फ्रूट, केळ असं नॉर्मली जे जाईल शेवटच्या क्षणाला माणसाची जी सेवा करतो त्या पद्धतीने सेवा आमची चालू होती. अमृत ज्यूस दिल्याच्या नंतर एक 15 ते 3 हप्त्याने बाबांच्या जेवणाच्या ग्रोथमध्ये वाढ झाली. आजच्या डेटला अमृत ज्यूसचा 6 बॉटलचा पूर्ण डोस कंप्लीट झाल्यानंतर बाबा आज सकाळी काजू, बदाम आणि मनुके याच्यासारखा सात्विक आहार घेतात सकाळचा. त्याच्यानंतर बाबांची दुसरी एक महत्वाची गोष्ट की बाबांना शुगर बीपी आहे, परंतु बीपीची गोळी सुद्धा डॉक्टर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बंद करण्यात आलेली आहे. तिसरी महत्वाची बाब, बाबा सकाळचे 11 ते 12च्या दरम्यान एक ज्वारीची भाकरी पूर्णपणे आहार घेतात आणि संध्याकाळी परत एक ज्वारीची भाकरी सात्विक आहार घेतात. दोन्ही वेळेचं जेवण पूर्णपणे एकदम व्यवस्थित जाऊन पचनाची सुद्धा क्रिया की जे डॉक्टरी गोळ्या आपण शुगर, बीपी, रक्त पातळ होण्यासाठी जी गोळी द्यावी लागते पॅरालिस पेशंटला, या गोळ्यांपासून पेशंटला ऍसिडिटीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो. डॉक्टर प्रत्येक पेशंटला शुगर, बीपी आणि पॅरालिसची ही जी पेशंट आहेत यांना याच्यासाठी ऍसिडिटीसाठी अवश्य गोळी देतात. परंतु बाबांची ती सुद्धा गोळी आहे. माझ्याकडे डॉक्टरांची चिठ्ठी ती दाखवतो तुम्हाला, त्याच्यावरती बीपीची गोळी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि ऍसिडिटीची गोळी सुद्धा बंद करावी लागली. केव्हा? ज्यावेळेस आपला पूर्णपणे अमृत ज्यूसचा डोस कंप्लीट झाल्यानंतर. आज आपलं पेशंट स्टेबल झालेलं आहे. बाबा तुम्ही जरा चालून दाखवा मॅडम. बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे बीपीची गोळी पण त्यांची बंद झालेली आहे, शुगरची गोळी पण बंद झालेली आहे, सगळ्या गोळ्या बाबांच्या बंद झाल्या. 2000 साली बाबांना पॅरालिस झालेला होता आणि त्यांच्याच मुलांच्या तोंडून आपण खरं तर या ठिकाणी ऐकलेलं आहे की पूर्ण हातपाय पूर्ण थंड पडले होते, म्हणजे शेवटच्या स्टेपला बाबा होते. परंतु बाबा निवड अमृत ज्यूसच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी चालायला लागले आणि अमृत ज्यूसच्या माध्यमातून बाबा खरं तर या ठिकाणी सावरले. आज या कुटुंबामध्ये अमृत ज्यूसच्या बाबतीत एवढं आनंदाचं वातावरण आहे की साहेब तुम्हाला काय वाटतं की अमृत ज्यूस बाबांना तुम्ही दिलं, प्रत्येकाने घेतलं पाहिजे? अमृत ज्यूसच्या बाबतीत जर झालं तर आजच्या जमान्यामध्ये रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून भाजीपाला पिकवला जातो. प्रत्येकाचं आज आरोग्य धोक्यात आलेलं आहे. अमृत ज्यूस काय करतंय? अँटीबॉडीज तयार करायचं काम करतंय. जे कॅन्सर सारखे पेशंट, मी आता सध्या एक कॅन्सरचा पेशंट माझ्या कुटुंबातला हाताळतोय की त्याच्याबद्दलही तुम्हाला सजेशन करतो. अमृत ज्यूस चालू करायच्या अगोदर त्याचं हिमोग्लोबिन 11 होतं. हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल. माझ्याकडे पुरावे
त्याचं हिमोग्लोबिन 11 होतं. अमृत ज्यूसची 1 बॉटल गेल्यानंतर त्याचे हिमोग्लोबिन 16 वरती गेलेलं आहे. तेव्हा हर घर रियांश हा जो उपक्रम आहे, रियांश अमृत ज्यूस यांच्या माध्यमातून जी समाजाची सेवा करण्याचं काम चालू आहे ते अतिशय स्तुत्य आणि समाजाच्या उपयोगाचं काम चालू आहे. त्याबद्दल आम्ही आमच्या हांडे कुटुंबियांच्या वतीनं हर घर रियांश या कंपनीला आणि या नाऱ्याला भरभरून सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सरांनी सांगितलं की आज कॅन्सरचा देखील रिझल्ट त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये घेतलेला आहे. म्हणजे आज 42 वनस्पतींपासून बनवलेला हा जो अमृत ज्यूस आहे हा प्रत्येक आजारावरती काम करतं. प्रत्येकाने विश्वास ठेवून खरं तर आलेल्या या हांडे कुटुंबियांच्या अनुभवानुसार प्रत्येकाने हे अमृत ज्यूस घ्यावं आणि निरोगी आयुष्य समाजामध्ये मानव